भारत सरकारचा ना मोदी सरकारचा निषेध असो असं म्हणा. आम्ही देशद्रोही. पोरींचे कपडे फाडले गेले. हा एवढा मोठा काळा दिवस आहे. देश हा 2014 नंतर लोकशाहीवरनं भांडवलशाहीकडे झुकला. पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. लाटा काटा मारून अमानुषपणे मारहाण केली जाते इथे. अशा देशात आपण राहतो. क्या सफाला बस इतना सा है जो आज यहाँ पर जमा हुए हैं. कोणी मागितलं होतं वाढवण बंदर, कोणी मागितलं होतं ते कोऱ्याचं विमानतळ. त्या शास्त्रज्ञांना सुद्धा उपोषणाला बसावं लागतं. मोठे मोठे स्टार आहेत, हे फक्त गुटख्याची ऍड करण्यासाठी ठेवलेले आहेत. पण तिकडे त्यांना सँडविच, बर्गर. सफाल्यामध्ये लाडक्या बहिणी किती आहेत? कशाला वाट बघायची आहे? नमस्कार, माइंडस्ट्रोक डेली अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण बघायला जाऊयात दिल्लीमध्ये जे जंतर मंतरमध्ये जो प्रोटेस्ट चालू आहे नीट पेपर लिकीबद्दल. सो तिथल्या प्रोटेस्टमध्ये शांततापूर्ण विद्यार्थी जे जेनजेस आहेत ते तिथे प्रोटेस्ट करत होते आणि तिथे त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्या लाठीचार्जमध्ये काही पोलिसांनी नेमप्लेट लावल्या होत्या, काही पोलिसांनी नेमप्लेट लावल्याही नव्हत्या. इवन काही पोलीस तर विदाऊट म्हणजे सिव्हिल ड्रेसवर होते. काहीकांच्या हातात दोरे, काहीकांची दाढी वाढलेली. म्हणजे पोलिसांची क्लीन शेव हे असतं की पोलिसांनी क्लीन शेव हे कंपल्सरी असतं, पण दाढी वाढलेले पोलीस होते. आणि काहीकांनी तर हातात दोरे वगैरे बांधले होते, काहीकांनी बाल्या घातल्या होत्या कानामध्ये. आणि काहीकांच्या काठीला म्हणजे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की काहीकांच्या काठीला खिये ठोकलेले होते आणि त्या खियाच्या काठीने त्या स्टुडंट्सवर लाठीचार्ज केला. त्याच्या निषेधार्थ आपल्या सफायामध्ये आज आंदोलन होणार आहे, मोर्चा काढणार आहेत. सो आपण तिथेच जाऊयात आणि तिथले बघूयात लाईव्ह अपडेट्स. लकीरें अपनी किस्मत के हम खुद ही बनाएंगे. इस बहरे और अंधे सिस्टम को अब हम जगाएंगे. रुकेंगे नहीं जब तक इंसाफ नहीं मिलेगा. रुकेंगे नहीं जब तक इंसाफ नहीं मिलेगा. हम शास्त्र हैं, लड़ेंगे और अपना हक मांग कर रहेंगे. शाहिरीच्या स्वरूपामध्ये तुझ्या भावना व्यक्त केल्या. नचिकेत पाटील हे शिवसेनेचे पालघरचे तालुकाध्यक्ष आहेत. भारत माता की वंदे. आज आपल्या सफायामध्ये जे जंतर मंतरला आंदोलन चालू आहे जेनजीचं, आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या भविष्याचं, त्या आंदोलनाला पोलिसांनी जे अमानुष लाठीमार केलेला आहे, विद्यार्थ्यांना मारहाण केलेले आहे, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि सोनमजी वांगचूक आणि अभिजितजी दिपके हे जिथे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण इथे फार मोठ्या संख्येने जमलेले आहोत. हे सरकार एवढं निर्दयी झालेलं आहे की 20-20 दिवस आपले सोनमजी तिकडे उपोषणाला बसतात. त्यांचे एखादं शिष्टमंडळ सुद्धा त्यांना जाऊन भेटत नाही, त्यांच्याशी चर्चा करत नाही. हा भारताच्या इतिहासातला 20 तारखेचा हा एवढा मोठा काळा दिवस आहे की हा असा दिवस कधी आपण अपेक्षा सुद्धा केली नव्हती. आज हे लोक बोलतात आहेत की आम्ही ही सिस्टम सुधरू, ती सिस्टम सुधरू. अरे काँग्रेसच्या काळामध्ये काही गोष्टी नव्हत्या झाल्या म्हणून तुम्हाला दिला होता, मग तुम्ही 12 वर्ष काय करत होते? आज सुद्धा तुम्ही ते नाही झालं म्हणून हे करणार जमणार नाही. आता हा युवा जागलेला आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून आता पोलीस सुद्धा काय कुठल्या पद्धतीने काम करतात दडपशाहीमध्ये ते आपल्याला माहिती आहे. पोलिसांचा वापर करून जर का तुम्ही तरुणांना, या विद्यार्थ्यांना, देशाच्या भविष्याला जर मारण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण देशामध्ये ही क्रांती घडेल. आणि एकच मागणी जी जंतर मंतर म्हणून होते, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि जे 20-21 जे विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने अभिजितजी दिपके यांनी सांगितलेली आहे नुकसान भरपाई 1 कोटीच्या प्रमाणे जी दिलीच गेली पाहिजे. आणि हे इतकं निर्दयी सरकार झालेलं आहे की जे जे आंदोलन करतात, जे जे प्रोटेस्ट करतात त्यांना हाऊस अरेस्ट करायला लावलेली आहे. हे आणि काही आहेत अंधभक्त जे आपण जे आंदोलन करतो विद्यार्थ्यांसाठी करतो, शिक्षणासाठी करतो. अजूनपर्यंत आम्ही मोदीचा राजीनामा मागितलेला नाही, आजपर्यंत फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आहे. जर हे सरकार अशाच पद्धतीने अन्याय करत राहिलं विद्यार्थ्यांना तर ही जेनजी अशा पद्धतीने वागेल की पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. आणि ही परिस्थिती येऊ नये म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी लवकरात लवकर राजीनामा देऊन ज्या नीटमुळे ज्या गोष्टी झालेल्या आहेत, आता मध्ये टीईटीचा पेपर फुटला, जे शिक्षक ज्या पद्धतीने
विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांचा सुद्धा पेपर तर फुटत असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची महाराष्ट्र शासनावरती एकदम खराब गोष्ट नाही. आणि हा तर आपण दिल्लीचा महाराष्ट्राचा विचार करतो. आज आपण पालघरचा जरी विषय केला तरी पालघर तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100-150 शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत. 80 शिक्षकांच्या मागे एक विद्यार्थी आहे. आपल्या टेंबी घोड्याला 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे, एक शिक्षक आहे. काय शिकवणार त्या मुलांना? अशा पद्धतीचा शिक्षणाचा पूर्ण वाटोळा या सरकारने केलेला आहे. आणि तुम्ही जर दुसरीकडे बोट दाखवत असतील तर त्यांनी नाही केलं म्हणून तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला करता येत नसेल तर तुम्हाला खुर्च्या सोडाव्या लागतील. ही नवीन तरुणाई तुम्हाला मानायला तयार नाही. आपल्या सफळामधून इतका उत्कृष्ट प्रतिसाद या गोष्टीला मिळाला हे आज इथे संपणार नाही. आज आपण फक्त पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी इथे जमलेलो. ज्या पद्धतीने जंतर मंतरवरून जे आंदोलन करते ते जी पुढची भूमिका देतील त्या भूमिकेला समरस होऊन सफळातला तरुण सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग होईल. धन्यवाद. या छोट्या आंदोलनकर्त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. इथला तरुण इथला जेनझी आता उठलाय आणि पेटून उठलाय मुळात. आणि तुझं फ्युचर आम्ही नक्कीच या संविधानाच्या तत्परतेत राहून आंदोलनाच्या मार्फत किंवा मग निषेधाच्या मार्फत सेव करू याची ग्वाही तुला देतो. त्या संविधानावरती विश्वास ठेवून आपण इकडे बोलतोय, या स्पीचच्या आधारावरती आपण इकडे बोलतोय. त्या संविधानाचं ते संविधान घेऊन जी उभी आहे तिथं आपण टाळ्या वाजवून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे जे आंदोलनामध्ये सामील आहेत, ज्या आंदोलनामध्ये सामील नाही त्या सगळ्यांनी या जनतेसाठी एक जोरदार टाळ्या वाजवल्या. संविधानाचा कार्यकर्ता सर्वप्रथम आज आपण सफाळेकर आणि विशेषतः सगळी युवा पिढी आज रेड अलर्ट होता त्यामुळे शाळा कॉलेजेसना सुट्टी डिक्लेअर आहे. परंतु इथे जी तरुणाई बघतोय खरंच आपण सर्व सफाळेकर जिवंत असल्याचं हे लक्षण आहे. आपले हृदयामध्ये भावना आहेत ह्याचं हे लक्षण आहे की आज आपण सफाळेकर या सर्व जे दिल्ली येथे विद्यार्थ्यांना मी लाठीचार्ज म्हणणार नाही. जे ITCL नेहमी प्रोपोगेंडा चालवत असतं आपल्याला दाखवत असतं पण आता काय झालेलं आहे की ITCL फेल होऊन हे जे छोटे छोटे इंडिव्हिज्युअल मीडिया आहेत ते मीडिया हे सत्य दाखवत आहेत. आणि आपण त्या सत्यामध्ये काय बघतोय की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी मेन स्ट्रीम मीडिया जेव्हा ह्या आंदोलनाचं कव्हरेज करायला जातो तर त्याला गोदी मीडिया म्हणून भिडवलं जातंय. म्हणजे हा युथ हा झोपलेला नाही, युथ हा जिवंत जागा आहे. आणि मी सरकारला विनंती करेल की या युथच्या पाठीमागे लागू नका. युथना जे हवं आहे, जे पूर्ण देशाला हवं आहे, जे दिल्लीपासून झालेलं आहे ते आज गावागावात पोचलेलं आहे, आपल्या सफळाला पोचलेलं आहे. शिवाजी पार्क वरती विद्यार्थी आंदोलन करतायत. मी सरकारला एकच विनंती करेल की तरुणांचा अंत पाहू नका. कुठल्या तरी मंत्र्याने सांगितलेलं कि हमारे यहाँ पे मंत्री के राजीनामे नहीं होते. म्हणजे काय होत नाही 12 वर्षात एकही राजीनामा घेतला नाही याचा अर्थ तुम्ही काही कराल आणि राजीनामा देणार नाही हे चालणार नाही. लोकशाहीमध्ये ही जनता तुमचा राजीनामा मागत आहे. मग लोकशाही कसली जर जनता राजीनामा मागते तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल आणि धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला व्हावंच लागेल. दुसरं म्हणजे महत्वाचं एक गोष्ट सांगतो की बरेचसे भक्त सांगत असतात की 2014 साली देश स्वतंत्र झाला. आम्हाला तर असं दिसतं की देश हा 2014 नंतर लोकशाहीवरनं भांडवलशाहीकडे झुकला. आज सगळ्या भांडवलदारांसाठी तुम्ही भांडताय. पालघरमध्ये जे प्रोजेक्ट आणतायत आम्ही नाही बघितलेले आहेत हे तुम्ही फक्त भांडवलदारांसाठी आणतायत. आणि वाढवण असो आता येणारा कोरेला प्रकल्प असो किंवा तुमचा रिलायन्स टेक्सटाईल कोणी मागितला? आम्ही नाही मागितला. पालघर कल मागतात काय? आम्हाला हॉस्पिटल पाहिजे, आम्हाला कॉलेजेस पाहिजे, आम्हाला ट्रेन्स पाहिजे. हे तुम्ही देत नाहीये. तुम्ही काय देताय? रिलायन्स टेक्सटाईल. तुम्ही काय देतात? वाढवण म्हणतात आम्हाला ते नको. आणि तुम्ही लोकांचा अंत बघू नका. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला तुम्हाला किंमत द्यावीच लागेल. आणि यानंतर जर तुम्ही जंतर मंतर येथे जे विद्यार्थी या आंदोलनाला बसले त्यांच्यावरती पुन्हा काहीतरी असं काही करण्याचा वेडेवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर सफाळे जे सफाळ्याची लोकशाही बचाव समिती आहे
ही संविधान बचाव समिती ही पुन्हा इथे आक्रमक होईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे मी इथे या समितीचे आभार मानू इच्छितो. मला हे 21 तारखेला झाल्यापासून माझ्या मनात एक इच्छा होती, जशी आपल्या सगळ्यांच्या मनात इच्छा होती की अरे आपण दिल्लीला जावं, पण आपल्याला ते शक्य नसताना जे या संविधान बचाव किंवा लोकशाही बचाव समितीने आपल्याला इथे हा मंच उपलब्ध करून दिला, त्याच्यासाठी मी इकडे आपले खूप खूप आभार मानेल. या सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध करतो आणि माझे इकडे वक्तव्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उल्लेख केलेला आहे. मगाशी मी बोललो की काल जे प्रोटेस्टर जे वाढवण त्या प्रोजेक्टच्या विरोधामध्ये जे प्रोटेस्ट करत होते त्या लोकांना सुद्धा फरफटत म्हणजे महिलांचा विचार केला नाही. अगदी मुरब्याची सरपंच जी बाई आहे तिला तिच्या साडी सुटेपर्यंत तिला फरफटत घेऊन गाडीत बसवलं. म्हणजे किती निंदनीय गोष्ट आहे. लक्षात घ्या, आपण लोकशाहीत राहतो, ठोकशाहीत राहतो की आपण कुठला व्यवस्थित राहतो हा प्रश्न मुळात येतो. हे कोणी मागितलं नाही. वाढवणला आम्ही गेली 10 वर्ष विरोध करतोय, कोणी मागितलं नाही. वाढवण टेक्स्टाईल पार्क कोणी मागितलं नाही. ही आता येऊ पाहणारी SR कंपनी MIDC कोणी मागितलंय. आम्हाला नकोय तुमचा रोजगार, आम्हाला तुम्ही 7-8 हजार रुपयामध्ये ठेवणार त्याच्याऐवजी आम्ही स्वतः आमचा बिझनेस टाकून उभा करून आमचं घर पूर्ण आमचा जे काही व्यवसाय आहे त्याच्यामधून आम्ही कमवू. आम्हाला तुमची गरज नाही. मुळात एअरपोर्ट येतो, एअरपोर्टची काय गरज आहे आपल्याला. बरं, एअरपोर्ट कार्गो एअरपोर्ट आहे, आवश्यकता मिळतच नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी इकडे लादण्याचा, इकडे ठोकशाही पद्धतीने बिंबवण्याचा प्रयत्न आहे सरकार करते. आणि याला विरोध केला, याच्यावरती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर लाठ्या काठ्या मारून अमानुषपणे मारहाण केली जाते. इथे अशा देशात आपण राहतो. पारतंत्र्यात आपण जगलो नाही, आपण जन्म घेतला नाही, पण पारतंत्र्याचा अनुभव आपण इथे या निमित्ताने आता घेतो आहोत. लक्षात घ्या. विशाल चंपानेकर आपल्यासोबत आहेत, चांगले लिखाण करतात. ते त्यांना विनंती करतो की 2 ठिकाणी मांडावे. धन्यवाद स्वप्नील. सर्वप्रथम मी गर्दी पाहून खूप आनंद वाटला की मला इथे ना भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करायचं आहे. आणि ते कशासाठी माहिती आहे का, मगाशी घोषणा झाली की निषेध असो कोणाचा, भारत सरकारचा निषेध असो. अरे भारत सरकारचा नाही, मोदी सरकारचा निषेध असो असं म्हणा. भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की त्यांनी गेल्या 12 वर्षात जे जमलं नाही ते एका या घटनेने करून दाखवलं. अख्ख्या संपूर्ण देशाला एकत्र आणलं, सगळ्या समाजाला, सर्व धर्मियांना, सर्व पक्षांना एकत्र आणलं. आणि हे सगळं आज इथे पण दिसतंय. मगाशी दादाने खूप चांगला उल्लेख केला. कोणी मागितलं होतं वाढवण बंदर, कोणी मागितलं होतं ते कोऱ्याचं विमानतळ, किंवा आता ती MIDC येऊ घातलेली आहे. अरे बाबांनो, ज्या गोष्टी आम्ही मागतोय, आम्ही इथे हॉस्पिटल मागतोय. हॉस्पिटलसाठी यांचा लढा किती वर्ष चालू आहे आपण बघतोय डोळ्यांनी. रेल्वेची आपल्याला इकडे सुविधा मिळत नाहीये, तिकडे शेड नाहीये. अरे किती मूलभूत गोष्टी आहेत ज्या आपल्याला इकडे आजपर्यंत मिळालेल्या नाहीये. आपण किती वेळा बोलायचं, सोशल मीडियावरती आपण सतत व्यक्त होत राहतो. आज हाच सोशल मीडिया भारतीय जनता पार्टीला ना डुबवणार, लक्षात ठेवा. या सोशल मीडियाचा वापर करून ही लोक सत्तेवरती आली होती ना. हाच सोशल मीडिया, हाच युथ आणि हाच तरुण या सरकारला हे दाखवून देणार आहे. मगाशी दादाने खूप चांगले उल्लेख केले. एक गोष्ट बघा, या देशाला दिशा देण्याचं काम नेहमी महाराष्ट्राने केलेलं आहे, मराठी माणसाने केलेलं आहे. आणि आजही अख्खी दिल्ली आणि संपूर्ण देशात जो काही तांडव घातलेला आहे तो मराठी माणसाने घातलेला आहे. तुम्ही अभिजितचं खूप मोठं अभिनंदन केलं पाहिजे. ही मराठी माणसाची ताकद आहे. मराठी माणूस जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा काय करू शकतो ते आज दिल्लीमध्ये दिसतंय, संपूर्ण देशामध्ये दिसतंय. मी फार वेळ घेणार नाही, अनेकांना बोलायचं असेल बोलतीलच. पण हे आंदोलन, मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. काय म्हणाले होते त्या काँग्रेसची सत्ता होती की आंदोलन चालू राहिलं पाहिजे. तो व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही पाहिला असेल. हे देखील आंदोलन चालू राहिलं पाहिजे. बघा, आज देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते नीट ऐका. तुम्ही ऐकलं नसेल तर मला सांगायची गरज नाही आहे, पहिला तुम्ही ते ऐका. हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत, हे संपूर्ण आंदोलन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. काय गरज होती त्या दिपकेला? त्याचा जॉब सोडून तो तिकडून अमेरिकेमधून तो इकडे आला. कशासाठी आला? कुठल्या गोष्टीच्या मागणीसाठी आला? आज ते धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही. अरे एक शिक्षण मंत्रीचा राजीनामा जर सरकार घेऊ शकत नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा हे सरकार किती निष्कामी आहे. एक जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुमची तुम्ही स्पष्ट करा ना यार. मला काय कळत नाहीये. म्हणजे इतकी लोक सांगतायत, मोठी लोक सांगतायत की शिक्षण मंत्र्याची जबाबदारी आहे, नीटचा पेपर फुटतो. पण एक लक्षात घ्या, नुसता नीटचा विषय नाहीये. लोकांचा हा संतोष आहे गेल्या 12 वर्षातला. डिमॉनिटायझेशन पासून, नोटबंदी पासून
जीएसटी आणला, कितीतरी गोष्टी या लोकांनी आणल्या. आणि आता असा जो काही विकास चाललाय, म्हणजे विकासाचा आपल्याला गाजर दाखवलं जातं, इकडे विकास होणार, तिकडे विकास होणार, 10 लाखाचा रोजगार ते वाढवणमुळे. अरे 10 लाख रोजगार कोणाला देणार तुम्ही? बाहेर देणाऱ्या लोंढ्यांना, परप्रांतीयांना देणार आहात का? इथल्या लोकांचा रोजगार तुम्ही हिरावून घेतायत, त्यांची शेती तुम्ही घालवली. कृषी प्रधान देश म्हणतो ना आपण, मग शेती आहे कुठे? इकडे शेतकऱ्यांच्या जमिनी तर सगळ्या ओरकडून गेला. हा आंदोलनामध्ये आहे, याला अटक झालेली आहे त्या वाढवण बंदरात. लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये जातीवरे कोरे आणि MIDCची येऊ घातलेली आहे भादवे आणि या सगळ्या भागामध्ये. सफळाला पुन्हा एकदा असा आवाज बुलंद ठेवावा लागणार आहे, एकत्र यावं लागणार आहे. हे आंदोलन एका दिवसापुरता नाहीये किंवा नीटच्या विषयापुरता मर्यादित नाहीये, तर येणाऱ्या अनेक गोष्टी इथे येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा आणि सरकारचे जे काही मनसुबे आहेत ते उधळून लावा. विकासाच्या विरोधात आपण नाही आहोत, पण विकास हा पर्यावरण पूरक असायला हवा, जो लोकांना, स्थानिक लोकांना इकडे रोजगार उपलब्ध करून देणारा असावा, निसर्गाचा समतोल राखणारा असावा. मी फार वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं बरंच काय आहे, पण या सरकारचा मी निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मेरा नाम माहिम शेख है, मैं 10th स्टैंडर्ड में हूँ. मेरा नीट पेपर से या फिर जो कुछ भी लीक हुआ है, नीट पेपर या टीचर्स के पेपर, उनसे कुछ लेना देना नहीं. लेकिन यहाँ जितने लोग जमा हुए हैं, मैं जानती हूँ वो लोग भी साइंस के स्टूडेंट नहीं है. लेकिन क्या सफाला बस इतना सा है जो आज यहाँ पर जमा हुए हैं, जो घर पर बैठे हैं, जो आए नहीं है, उनको जगाओ, उनको बुलाओ और इस चीज के लिए हम लड़ रहे हैं. उन लोगों को भी लड़ाओ, क्योंकि आज उन लोगों पर आया है, कल हमारे ऊपर आएगा. आज सिर्फ उनका ही नहीं, हमारा भी फ्यूचर खतरे में है, जो सिर्फ हमको नहीं, सिर्फ जेंजी को नहीं, यहाँ सभी लोगों को दिख रहा है. उन सब लोगों को जमा करो, बुलाओ और हमारी फ्यूचर के लिए लड़ाओ. किंवा मग बेरोजगार आहेत असा जो उल्लेख सरन्यायाधीशांनी केला, मी स्वतः ॲडव्होकेट आहे, त्यांनी जेव्हा उल्लेख केल्यानंतर माझा स्वतःचा, ॲडव्होकेट पाते सर आहे, स्वतःचा या सिस्टमवरून, या पूर्ण ज्युडिशरी सिस्टमवरून विश्वास उडालेला आहे. कारण की सरन्यायाधीशच अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल, हे किती सिंपल गोष्ट आहे. मग आपण न्याय मागायचा कोणाकडे? काल हे कोर्टात गेले होते, त्यांच्यावरती अमानुष मारहाण झाली. तो सरन्यायाधीश स्वतः म्हणतायत की आम्हाला टाईम नाही फुटेज बघायला. म्हणजे किती सिंपल गोष्ट आहे. ज्या गोष्टीची हिअरिंग किंवा ज्या गोष्टीची चौकशी तातडीने लावण्याचा आदेश सरन्यायाधीशांनी दिला पाहिजे, तर ते दिलं नाही. म्हणजे कोणावरती आपण विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही, ही परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. आज मी मन की बात, असं तुम्हाला वाटत असेल, मन की बात ज्यांनी चालू केले ते त्यांचीच भाषा म्हणतात, पण आपल्या विरोधकांचं कोण ऐकेल? मन की बात आमची कोण ऐकेल? त्याच्यासाठी आपण विरोधक जे आहेत ते स्ट्रॉंग असले पाहिजे. एकीकडे लोकशाही मार्गाने ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यांना लाठीचार्ज केला जातो, आणि दुसऱ्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरून ज्यांना पर्यावरण क्षेत्रामध्ये सन्मान मिळालेला आहे असे आपले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे उपोषणाला बसतात. हे दुर्दैव आपलं आहे, त्या शास्त्रज्ञांना सुद्धा उपोषणाला बसावं लागतं आणि आपले सरकार त्या ठिकाणी बोलण्याची सुद्धा तसदी घेत नाही. 20 दिवस ती व्यक्ती उपोषण करते. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण तुम्हाला मी आज सांगतोय. खरं कारण तुम्हाला समजलं तर कदाचित तुमच्या भुवया सुद्धा उंचावतील. 1 महिन्यापूर्वी देशामध्ये एक मोठा विषय सुरू होता, आपण विसरला असाल आता. राम मंदिराच्या दानपेटीची चोरी हा मुद्दा विसरण्यासाठी, म्हणजे 20 तारखेला जे संसदीय अधिवेशन होणार होतं, हा मुद्दा कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी हे जे आंदोलन आहे, या आंदोलनासाठी चर्चा करण्यासाठी ते गेले नाही. कारण याच मुद्द्यावरून ते सरकार विषय डायव्हर्ट करू शकतं आणि म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत. राम मंदिराची चोरी कमी मोठी चोरी नाही, मग 200 कोटीची चोरी झालेली आहे. पण हा मुद्दा त्यांनी मुद्दामून डायव्हर्ट करण्यासाठीच हे आंदोलन कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. हे फक्त सरकारने चालू ठेवलेलं आहे, त्या विद्यार्थ्याने नाही. त्या विद्यार्थ्यांचा अंक त्यांनी पाहिलेला आहे. किती लाठीचार्ज करणार? शांततेच्या मार्गाने जर एखादं आंदोलन चालू असेल, ते आंदोलन जर चांगल्या पद्धतीने तुम्ही होऊन देत नसतील तर, मागे PT सरांनी सांगितलं हाफ पेटीवाले घेऊन गेले, आणि खरी गोष्ट आहे. आजपर्यंत मी पोलीस कधी दाढीवाले पाहिले नव्हते. आजपर्यंत मी कधी पोलीस कानात बाली असलेले पाहिले नव्हते. हातात कडा असलेले पोलीस आजपर्यंत, मी आता सफाईतले पोलीस बघा तुम्ही,
तर त्यांच्या हातात अंगठा सुद्धा नसतं. भ्रष्टाचार असून आज जर अन्याय होत असेल त्या विद्यार्थ्यांवर, मागे एका विद्यार्थ्यांनी खूप चांगलं सांगितलं का सगळेजण बोलतात फक्त नीट परीक्षेबद्दल, पण ते 20 जण मृत्युमुखी पडले, त्यांच्यावर कोण बोलायला तयारच नाही. परीक्षा घेतल्या ना, मुलं पास झाली ना, अजून काय पाहिजे. असे ते अंधभक्त म्हणजे 40 पैशावाले जे आहेत त्यांच्या पोस्ट चालू आहेत. तुम्ही बघा फेसबुकला, इन्स्टाला याच पोस्ट चालू आहेत. फक्त आणि फक्त आपला भाजपचा वाहवा कशी करायची, गुणगान कशी करायचे, हे IT सेलवाले 40 पैसे होण्याकरता त्यांचा भाव कमी झालाय, 25 पैसे झालाय. तुमच्या लक्षात आणून देते चाललंय काय. आज हे जर आंदोलन, मी तर नशीब हे म्हणतोय का सोनम वांगचूक आणि अभिजित चिपकेने हे आंदोलन घेतलं, एखाद्या नेत्याने जर घेतलं असतं ना तर त्याला ईडी लागली असती. खरं का खोटं हे चाललंय. आज अशी मुलं ज्या वेळेला येतील, आंदोलन करतील, तर त्यांना माहिती आहे ज्यांच्यावर ईडी लावून फायदा होणार नाही, काय त्यांच्याकडे काहीच नाही मिळत. सापडणार काय, कोणाला आतमध्ये टाकणार, काय चौकशी करणार, घरात राशन पाणी आहे की नाही याचं काय ईडीने चौकशी करणार नाही. पण आज त्या आंदोलनामध्ये आपण सफाळकरांनी जो काय उत्साह दाखवलेला आहे, आम्हाला अंदाज होता साधारण 300-400 लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील, विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होतील. आणि खरोखर आपला सफाळकर खूप जागृत आहे हे याच्यातून दिसून आलं. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी, लोकशाहीसाठी आपण पुन्हा उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं विद्यार्थ्यांना फरफरक मार्ग आणि या दिल्लीमध्ये जेवढी अमानुषपणे पोलिसांनी हे केलं सगळं ते खूप वाईट होतं. मला एक उल्लेख असं करायचं आहे की आपले देशाचे माजी पंतप्रधान होते मनमोहन सिंग. तर जेव्हा BJPची सरकार आली तेव्हा एक त्यांना प्रत्येक टायमाला बोलत होते की मनमोहन सिंग आहेत ते, म्हणजे ते कधी बोलत नाही. पण खरंच मोदी सरकार बोलते का? कारण मला कधी मोदी सरकार बोलताना दिसलं नाही. 12 वर्षात एक पण प्रेस कॉन्फरन्स झाली नाही, किंवा मोदी सरकारने एकही कुठली प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. नाही PM फंडचा हिशोब दिला नाही. आता जी राम मंदिरात चोरी झाली, एवढी मोठा टाका पडला, चोरी चुकीचं होईल, टाका पडला, त्याच्याबद्दल पण कोणी काही बोलत नाहीये. पेपर फुटीवर कुठला धर्मेंद्र प्रधान काही स्टेटमेंट देत नाहीये. पण हे मनमोहन सिंग आहेत का हे मनमोहन सिंग आहेत नक्की ह्याच्याबद्दल काय मला समजत नाही. आणि मला अजून एक मुद्दा असा हे करायचा आहे की जेनझीला खूप तुम्ही अंडर एस्टिमेट करताय, तुम्ही सोशल मीडियाला खूप अंडर एस्टिमेट करताय. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सर्व मीडिया विकत घेतले, तर ते खरं नाही आहे. तुम्ही एवढं अंडर एस्टिमेट करू नका कोणालाही, हे नंतर तुम्हाला खूप भारी पडेल. आणि मला अजून एक असं सांगायचं आहे की आपल्या भारतामध्ये जे बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत, खूप मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, एकही सेलिब्रिटी ह्या जेनझीबद्दल किंवा ह्या प्रोटेस्टबद्दल कधीही एक साधं स्टेटमेंट दिलं नाही. एक हातावर मोजण्या एवढे सेलिब्रिटी आहेत ज्यांनी, पण जे मोठे टॉप स्टार आहेत त्यांनी कोणीच दिलं नाही आहे स्टेटमेंट. आणि हे त्यांचं जेव्हा पिक्चर कुठला पण लॉन्च होतो तेव्हा हे पहिले जेनझीकडे येतात हे करण्यासाठी, प्रमोशन करण्यासाठी. पहिले मॉलमध्ये जातील, कॉलेजेसमध्ये जातील, कुठल्या कपिल शर्माच्या शोवरती जातील, तेव्हा तिथे सांगतील तो एक सेलिब्रिटी येतो, त्यांचा देशभक्तीवरती कुठला पण पिक्चर येतो, तो त्याला फक्त 3 तासासाठी त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा येते सैनिकाची. जेव्हा तो त्याच्या बॉडीवरती त्याचा युनिफॉर्म घालतो तेव्हा 3 तासानंतर आहे ना त्याची गरमी सरून उतरून जाते लगेच. त्याचे काय जे काही 100-200 करोड आले की त्यांची गरमी झाली, त्यांची देशभक्ती संपली. एवढ्यापुरती फक्त जे मोठे मोठे स्टार आहेत हे फक्त गुटख्याची ऍड करण्यासाठी ठेवलेले आहेत मला वाटतं भारतामध्ये. बाकी काहीच कामाची नाही. हे एकही कोणीही स्टेटमेंट दिले नाहीये. आणि कोणाला घाबरतायत तुम्ही? करिअरला घाबरतायत. अरे किती भूत तुमची बाबांनो, किती झालंय, कमावून बसल्या तुम्ही एवढ्या मोठी जी काही प्रॉपर्टीज आहेत तुमच्या, अजून तुम्ही घाबरतायत. अरे थोडासा विचार करा, ज्या माणसांकडनं तुमची कमाई आहे, जी पोरं तिकीट घेऊन तुमचे पिक्चर बघतायत, त्यांच्यासाठी थोडा तरी कधीतरी आवाज उचला. ज्या संख्येने सगळे सफळातले
लोक जमलेले आहेत, त्याच्यापणे तरुण दिसत आहेत की प्रत्येकाच्या मनात खतखत आहे. सरकारविषयीचा हा असंतोष आहे. नीट पेपर फुटल्यानंतर सरकारने ज्या पद्धतीने लोकांना गृहीत धरलं आहे, सगळ्यात गृहीत धरलं आहे. म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकायला सरकारने लोकांना गृहीत धरलं आहे. साखर कोणी पीठ टाकून विकू शकतं का? पण या पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकून सरळ विकून टाकतो आपल्याला. कोणीही मागणी केली नसताना, कोणीही मागणी केली नसताना कुठलेही प्रोजेक्ट माथ्यावरती लागतात. हा इथे जन जो जमलेला आहे तो सगळा असंतोष आहे. आणि याच्या जे विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांवरती हे दडपशाही करतात. विद्यार्थी कोणत्याही पक्षाचा नाही, तो या देशाचा नागरिक आहे, लक्षात द्या. आणि जी गव्हर्नमेंट शासनाला आहे, सरकारला आहे, त्यांनी एक लक्षात द्यावं, इथे ब्रिटिश केले नाहीत, ब्रिटिशांना अपमान केलं. तर तुमचा जर गव्हर्नमेंट असेल तर तो सुद्धा उठून जाईल. तसं पेपर लीक झाला त्यानंतर काही जे होते भक्त लोक विद्यार्थ्यांना देशद्रोही आतंकवादी म्हणत होते. ही भाषा झाली. ही जर भाषा असेल तर आपणही जागलं पाहिजे. या देशाच्या तिरंग्यासाठी आपण जागलं पाहिजे, संविधानासाठी जागलं पाहिजे. हा संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार देतो. प्रत्येक नागरिक तो किती मोठा असू दे का छोटा असू दे, प्रत्येकाला जगण्याचा संविधान अधिकार देतो. या संविधान वाचलं पाहिजे. सगळे आपण जमलेलो आहोत. सर्वांना जय हिंद, जय भारत. मी केळव्याचा सरपंच नाही, त्यांना ग्रुपवर कालची गोष्ट माहिती असेल त्यांचं. दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं नीट परीक्षेच्या विरोधात, त्यांच्यावर जो अमानुषपणे लाठीमार झाला त्याचा निषेध करण्याच्यात आज आपण इथे जे सफाईचे जमले ते बघून खरंच खूप मनाला आनंद वाटला. कारण अशी सफाई करायची की असेल तर सफाईचा म्हणजे कोणताही प्रकारचा विकास किंवा एखादा प्रकल्प लादणे याच्या विरोधात पण आपण एकत्र येऊ शकतो. आंदोलनामध्ये जे झालं म्हणजे जो अमानुष लाठीमार म्हणा, म्हणजे पोलिसांसोबत अक्षरशः झुंड पाठवले गेले भाजप सरकारने. भाजप सरकार म्हणतोय, भारत सरकारने, भाजप सरकारने अक्षरशः झुंड पाठवले आणि अक्षरशः खेळे ठोकलेल्या काठ्यांनी त्या मुलांना मारण्यात आलं. त्याची व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियावर आहे. म्हणजे भारतामध्ये आता संविधान दिलेला आपल्याला जो आर्टिकल 19(1) चा अधिकार आहे तो साबूत राहणार आहे की नाही याच्यापुढे, असा विचार करण्याची वेळ आलेली आपल्याला. कारण तो अधिकार जर असेल तर हे व्हायलाच नाही पाहिजे होतं, पण तरीही होतंय. कारण हे जे भाजप सरकार आहे ते एका प्रकारे हुकुमशाही किंवा हिटलरशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. याला लोकशाही नकोच आहे. लोकशाही हवी असती तर आज त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांना एक चर्चा घडवून आणली असती आणि त्यांचा शांततेने मार्ग काढता आला असता. पण यांनाच हे प्रकरण चिघळवायचं होतं. जसं मंगेशकर यांनी सांगितलं की एखादा मुद्दा त्यांना मागे पडायचा असेल तर नवीन मुद्दा आणायचा, नवीन प्रकरण चिघळवायचं. हे शांततापूर्ण मार्ग काढणं खूप सोपं होतं. जर त्यांनी चर्चा करायला गेले असते, चर्चेतून मार्ग निघाला असता, राजीनामा घेतला असता. पण नाही, यांना संविधान मोडीत काढायचं आहे, यांना हिटलरशाही हुकुमशाहीकडे न्यायचं आहे सगळं. आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. इन्किलाब संविधानाचा. मला वाटतं जे सफाईच्या परिसरात प्रकल्प येऊ घडलेले आहेत त्यांच्यासाठी आपण अशी किंबहुना याच्यापेक्षा जास्त देखील दाखवली तर आपण या सरकारला सफाईकरांचा आणि पालघर जिल्ह्याची काय ताकद आहे ती दाखवू शकतो. तसेच जे खूप विकासाचे काही गोष्टी मूलभूत गरजा आपल्याला मिळत नाहीयेत त्याच्यासाठी पण आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि यापुढे आपण अशी एकत्र याल किंबहुना याच्यापेक्षा 100 पटीने एकत्र येऊ अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पॉलिटिक्स वगैरे मी खूप लहान आहे, मला एवढं काही कळत नाही. पण मला असं एवढं कळते की आपल्याकडे एखादा खड्डा पडतोय पावसामुळे किंवा पाण्यामुळे खड्डा पडतोय तर आपल्याकडच्या घराघरात गोष्टी होतात की हा खड्डा सरकार काय करते, ग्रामपंचायत काय करते. पण ती 20 मुलं गेल्यात त्या खड्ड्यापेक्षा ती खड्डा मोठा आहे की ती 20 मुलं मोठी आहेत. मला असं वाटतं की ती मुलं मोठी आहेत. एका खड्ड्यासाठी जर आपण अख्ख्या गावामध्ये म्हणजे चर्चा करत असू तर मग ती 20 मुलं गेल्यात त्यांचं काय. म्हणजे काल आम्ही आलो, आम्हाला आमच्या 2 मित्रांना पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला नेऊन आम्हाला मारलं वगैरे नाही की आमच्या मित्रांना मारलं वगैरे नाही. पण तिकडे त्यांना सँडविच, बर्गर, त्यांना माहिती आहे की यांना गोड बोलून जेवढं व्यवस्थित ठेवता येईल, जेवढ्या वेळ आतमध्ये ठेवता येईल तेवढी बाहेर गर्दी नाही होणार आणि प्रोटेस्ट तेवढं चालणार नाही. सँडविचेस दिले, बर्गर दिले, एवढा खर्च केला मुलांवरती. म्हणजे 2 मुलं अक्षरशः आहे ते सांगतोय की 2-2 सँडविच, 3-3 सँडविचेस खात आहेत. मग मुलांना शांत ठेवायला तुम्ही एवढं जर करताय तर तुम्हाला पण नाही दिसत आहेत की एवढी 20 मुलं मेल्यात. आणि मला असं वाटतं की आपल्याला एखादी बिल्डिंग चढायची तर आपल्याला जर टॉप फ्लोअरला जायचं तर आपल्याला खालतीपासून चालू करायला लागेल, फर्स्ट फ्लोअर पासून चालू करावं लागेल. सो आपल्या आजूबाजूला पण भरपूर चुकीच्या गोष्टी घडतात, त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यावं. आणि
मला इकडे आल्यानंतर विचारलं की बाबा तू नीटची परीक्षा देतोय का, किंवा माझ्या मित्रांना विचारलं की तू परीक्षा देतोय का, किती मार्कांचा पेपर होता. नाही माहिती, अर्ध्यांना नाही माहिती. मला माहिती आहे किती मार्कांचा पेपर होता. आणि का तुम्ही आम्हाला कोण प्रश्न विचारणार आहे? तुम्हाला नाही बोलायचं तुम्ही नका बोलू. आम्हाला वाटते की 20 मुलं गेल्यात आणि ह्याची वाट नका बघू किती भाई कोण असतील 20 मुलं कुठली असतील गेली. ही परिस्थिती आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. उद्या उठून आपल्या घरातलं कोणी गेलं ह्याची वाट बघतायत का तुम्ही, की बाबा माझ्या काकांचा मुलगा कोणी गेला, ऑफ झाला, त्याने सुसाईड केला? कशाला वाट बघायची आहे? जर आपल्याला आपलं कुटुंब, आपल्याकडची मुलं जर सेफ ठेवायची आहेत, तर आपल्याकडे आता एक चांगला चान्स आहे. स्टँड घ्या. आणि ह्या स्टँड मधूनच आपल्याला जी काही सिस्टम आहे, जी काही करप्टेड सिस्टम आहे, ती जर बदलायची असेल तर मला वाटतं की आपण एकत्र आलं पाहिजेत. आणि आपण आपल्याकडच्यांना नावं ठेवण्यापेक्षा ह्या वेळेला मला वाटतं सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजेत. कोणी ह्या पार्टीचा आहे त्या पार्टीचा हे न बघता सगळे एकत्र येऊया आणि पूर्ण सिस्टीम जे आहे जेवढं आपल्याकडनं होईल तेवढं आपण स्टँड घेऊया. एवढंच घेऊन जय महाराष्ट्र. मी करवालावरून साधना जातो. मी इथे कोणाला सपोर्ट करण्यासाठी नाही, तर मी माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी आलेली आहे. कारण मी जे 20 तारखेपर्यंत व्हिडिओ बघते युट्यूबला, याला युट्यूब सांगा, इंस्टा सांगा, कुठे पण बघा, तेच चालू आहे. आणि त्या मुलांना जेव्हा मारलं, फील बाईच्या छातीवर पाय देऊन गेल्यात, कोणी मागून मारते, कुठे मारतात हे माहिती आहे का? प्रशासनाला पण माहिती आहे का? आज मुख्यमंत्री सांगतात का त्यांच्या प्रोटेक्शनासाठी त्यांना मारलं गेलं आहे. अरे तुम्ही प्रोटेक्ट द्यायचं आहे की मुलांना मारून तुम्ही तुमचं प्रोटेक्शन करता? आज माझी इथे येण्याची नाही, मला 20 तारखेपासून जे मी बघते, आजची मुलं 20 मेली नीटची परीक्षा झाल्यानंतर, ते पेपर लीक झाल्यानंतर. अरे ते मुलाने आत्महत्या कोणासाठी केली? वर्षभर त्यांनी मेहनत केली आणि मेहनत करून तुम्ही जर सांगतात पेपर देऊन नंतर तुम्ही सांगतात का पेपर लीक झाले, त्या मुलांवर काय दिसली असेल. आणि मी इथे माझ्या याच्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी आलेले आहे. आणि इथल्या मी एकच सांगते, सफाल्यामध्ये लाडक्या बहिणी किती आहेत? हा, मुख्यमंत्र्यांना वाटते का लाडक्या बहिणींना जेव्हा 1500 रुपये देऊन खरेदले गेले का? अरे मुलावर बेतली तर चंडिका होईल. जर भाषेला तू असे बोलत असतील ना तुम्ही तिकडे का तुम्ही 15 कोणी लाडक्या बहिणी येणार नाही तिथे प्रयत्न करायला. अरे का इथे मी आज येऊन सांगते का जर मुलांवर तुमच्या भाच्यावर जसं कंसचा अंत झाला तसा चंडिका बनून आम्ही तुमचा अंत करू. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेन की ज्या संख्येने ते जमलेले आहेत, मी तरी अपेक्षा केली नव्हती. तर मला खूप आनंद झाला की सफाळ्यातील लोक इतकी जागृत आहेत, इथे जमा झाले. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मी दिल्लीला जाण्यामागचा उद्देश हाच होता की देशभरामध्ये जी परिस्थिती चालू आहे, हे फक्त एज्युकेशनचं मॅटर नाही. एज्युकेशन हा फक्त एक मुद्दा घेतलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा रिझाईन हा फक्त एक मुद्दा घेतलेला आहे. ह्याच्याबरोबर आपल्याला जी करप्शन चालू आहे, जी सिस्टमिक करप्ट झालेली आहे, त्याच्या विरोधामध्ये देशभरामध्ये आंदोलन उभं करायचं. त्या उद्देशाने माझे जे विचार, त्या विचारात कोणीतरी उभं राहिलेलं आहे. काँग्रेस जनता पार्टी उभे राहिले, सोनम वांगचूर सर उभे राहिले. त्यांना सपोर्ट देण्यासाठी मी 6 जूनला पुण्याला गेलो होतो. त्याच्यानंतर 12 तारखेला जंतर मंतर होतो. त्याच्यानंतर जे 20 तारखेला झालं त्या प्रोटेस्टमध्ये मी तिथे हजर होतो. जे आम्ही अनुभवलेले आहेत ते खूपच वाईट परिस्थिती तिथली होती. माझ्या समोर मी व्हिडिओ काढलेले आहेत, मी लाठीचार्जने वाचलेले आहेत. तरी जे टिअर गॅसचे शेल्स जे उडवले, टिअर गॅसने मी प्रभावित झालो होतो. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू निघाले. नाकातोंडामधून ज्यावेळेला ते गॅस मध्ये जात होतं ते अक्षरशः सहन होत नव्हतं. अशा पद्धतीने परिस्थिती होती. विदाऊट नेमचे पोलीस होते, विदाऊट युनिफॉर्मचे पोलीस होते. अशी मारहाण करून माझ्या मोबाईलमध्ये प्रचंड व्हिडिओ आहे. तिथे आम्ही गेल्यानंतर ज्यावेळेला मी पोहोचलो, मी इथून सफळवर एकटाच गेलो होतो, पण नंतर मला प्रवासादरम्यान तिघे त्यानंतर मुंबईचे भेटले होते. तिथे गेल्यावरची परिस्थिती समजली की एक तर मेट्रो स्टेशन तिथे बंद केले होते. अजून आम्ही आधीच्या स्टेशनवर मंडी हाऊसमध्ये स्टेशन आहे तिथे उतरले, तिथून रिक्षा केली, पुढे चालत गेले. 3 किलोमीटरचा पूर्ण परिसर हा लोकांमध्ये स्टुडंट आणि प्रोटेस्टर, स्टुडंट होते आणि सपोर्ट होते, त्यांच्या पूर्ण एरिया व्यापलेला होता. पोलिसांनी काय केलं, सुरुवातीला आम्ही संसदला जाण्याचा प्रयत्न केला, संसदचा मार्ग पूर्ण बंद केला होता. अभिजित तितके तसेच काही डेलिगेट त्यांना पहिला आधी डिटेन केलं होतं. डिटेन केल्यानंतर तिथे घेऊन गेलं होतं. काही डेलिगेट
नड्डाला भेटण्यासाठी गेले होते अशी परिस्थिती होती. पण मधलं काही बाहेर समजत होतं, बाहेर काही मध्ये समजत होतं, कारण इंटरनेट हे सस्पेंड केलं होतं, टोटल जॅमर लावलं होतं. व्हॉइस कॉल किंवा फोन चुकून कनेक्ट व्हायचे तरी कनेक्ट व्हायचे नाही. अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली होती. खूपच भयानक परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. घरून पण खूप जास्त कॉल येत होते. बहुतेक लोकांना चिंता लागली होती कशी असतील काय असतील. तर सांगण्याचा उद्देश हेच आहे की ह्या देशभरामध्ये आता खूप मोठे याचे प्रसार उठायला सुरुवात झाली. जी सिस्टम आहे ही सिस्टम बघा, आज बीजेपी आहे, काल बीजेपी नव्हती, उद्या कदाचित बीजेपी नसेल, पण हे फक्त बीजेपीच्या विरोधात आंदोलन नाहीये. आज बीजेपी करप्ट सिस्टम बीजेपीने निर्माण केलं, फक्त बीजेपीच्या विरोधामध्ये नाहीये, तर येणाऱ्या आता जर आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकलो तर पुढे जोही त्याच्या गादीवर बसेल त्याला ती हिंमत राहणार नाही, त्याला ती हमेशा भीती राहील की याच्या पुढे मी काय करू शकणार नाही. तसेच पुढे जर बीजेपी सरकार म्हणलं समजा काँग्रेसचा आपल्याला कोणी पक्ष त्यांच्यामध्ये ती हिंमत राहणार नाही की एज्युकेशन बद्दल, युवांबद्दल, बेरोजगारी, जी बेरोजगारी देशामध्ये चालू आहे, प्रत्येक ठिकाणी सिस्टम करप्ट झालेली आहे. जरी आपल्याला थोडं दाखवलं गेलं इथे रस्ता बांधा, हे केलं ते केलं, ह्याच्याने काहीच होणार नाही. सर्वात मूलभूत गोष्ट सांगतो, पब्लिक बाथरूमची हालत काय आपल्या देशामध्ये. पब्लिक बाथरूम बाहेर फिरत असतो त्यावेळेला बघतो ज्या एरियामध्ये तिथे पब्लिक टॉयलेट नसतात प्रॉपर, काय परिस्थिती आहे, कचऱ्याने ढिगारे कुठे लागले, काय सिस्टम सुधारू शकत नाही ती. एक कॅमेरा लावा, तिथे 2-4 माणसं उभं करा 4-5 दिवस, कोणाची हिंमत पुढे कचरा टाकायची. सरकार याच्यावर काय ऍक्शन घेत नाहीये. छोट्या गोष्टी आहेत पण बराचसा आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो सिस्टम. ह्या सिस्टमच्या विरोधामध्ये लोकांनी उभं राहायला पाहिजे. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, आपण इथे आले, धन्यवाद. आणि मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल थँक्यू. मुळात काय की सिस्टममध्ये जर कचरा निवडून दिला आपण की रस्त्यावरती कचरा होणारच, त्याच्यामुळे तो कचरा जर साफ करायचा असेल तर सिस्टममधले माणसं आपल्याला साफ करावी लागतील आणि तिथे चांगली माणसं आपल्याला संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे बसवावी लागतील. गेले काही दिवस देश काही चाललेलं आहे दिल्लीमध्ये, जंतर मंतरमध्ये. पहिला वांगचूक बसलेलं आहे, नंतर अभिजित दुबके बसले त्याचा निषेध करण्यासाठी. परंतु त्यांनाही वाटलं नसेल आपल्याला एवढा सपोर्ट मिळेल, परंतु पूर्ण आपल्या भारताभरातील विद्यार्थ्यांनी त्यांना एवढा सपोर्ट केलेला आहे की त्यांच्या मनात पण नसेल तेवढा सपोर्ट होईल. आणि आजचे विद्यार्थी जागृत झालेले आहेत. या सरकारला हे कळत नाही आहे की पुढचं भविष्य या तरुणांच्या हातात आहे आणि तुम्ही या तरुणांशीच पंगा घेता, चुकीचं आहे. लवकरात लवकर धर्मेंद्र आनंद यांचा राजीनामा घ्यावा ही नम्र विनंती. तसेच आम्ही काही भारत सरकारच्या विरुद्ध काही पोस्ट टाकली, काही व्हिडिओ टाकले, मग आम्ही देशद्रोही. अरे आम्हाला देशद्रोही ठरवण्याचा हक्क तुम्हाला दिला कोणी? आमच्या रक्तात देशभक्ती आहे. आमच्या वडिलांच्या वारसाने, आपल्या सैनिकांच्या वारसाने आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे IT सेल जो आहे भारतीय जनता पार्टीचा, यामध्ये सफाळ्यामधले पण 1-2 आहेत, आम्हाला देशद्रोही समजतात. पण लक्षात ठेवा, देशभक्ती आमच्या रक्तात आहे, शेवट पण राहणार. तुम्ही 2-3 फुटाण्यासाठी तुमचे देशभक्ती विकून देशद्रोही बनता. एवढंच सांगतो आणि इशारा या. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की एका शॉर्ट नोटीसमध्ये एक छोट्याशा आव्हानावर आपण सर्वांची जमा झालेला. कालच डिसाईड केलं, कालच ठरवलं आणि आपण आज एवढ्या संख्येने सर्व जमा झालेले आहेत. ही खरोखर टाळायची गरज आहे. आज आपण जे जमा झालेले आहोत तो झालेला अत्याचार, जो देशामध्ये अत्याचार झालेला आहे, या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर, जो विद्यार्थी आपलं भविष्य आहे देशाचं, त्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे. नीट परीक्षा निमित्त आपल्या विद्यार्थी सांगितलं जातात की नीट परीक्षा ही फक्त निमित्त आहे, पण नीट परीक्षेसारखे जर गोष्टी लिकेज व्हायला लागल्या. आज 12 वर्षामध्ये 152 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. 152 आपल्या कोणाला माहिती पण नसेल. आणि ह्या ज्या वेळेला ज्या नीट परीक्षेचा हा लीक झाला तेव्हा जेव्हा 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्या आत्महत्येचं कारण पण सांगितलेलं की ती परीक्षा फेल परीक्षा देऊ शकत नव्हते. एका मुलीने तर त्या गेटवर फक्त 1 मिनिट उशीर झाला होता त्या मुलीला. त्याचे वडील पण तिथे पडले, त्या वडिलांना अटॅक आला तिथे त्या गेटवरच. एवढी बाहेर परिस्थिती, तिथे सिक्युरिटीवाले होते, अजिबात जाऊन देत होते. काय अशा सूचना होत्या. आणि तिने काय कमी लिहिलं असतं, पण ते एका मिनिटाकरता गेट बंद टाकलं. म्हणजे मध्ये जाऊन परत 15 मिनिटांनी पेपर होता. असं पण नाही की ताबडतोब परीक्षा होती, पेपर होता असं.
म्हणजे असा हा अन्याय आजच्या विद्यार्थ्यांवर चालू आहे. एखादा धनधनाट्य लोकांना द्यायला लावलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आज आम्ही स्वतः जिल्हा परिषदेला शिकलेलो आहोत. जिल्हा परिषद शिकून आम्ही मोठे झालेलो आहोत. आमचे जे भारतीय सर आहेत जिल्हा परिषदला शिकले, आज ॲडव्होकेट आहेत, नामवंत वकील आहेत पालघरमध्ये. म्हणजे जिल्हा परिषद शाळेत एवढा ह्या लोकांनी भरती करून टाकलेला आहे की जो विद्यार्थी, जो गरीब माणूस, जो गरीब कुटुंबातला असेल तो विद्यार्थी शिकत होता आणि शिकून मोठा होत होता, त्याला आता पहिली दुसरी तिसरीला ॲडमिशन त्याला 1000 रुपये मोजायला लागतात. काय करणार, शिकवायचे मुलांना कुठून तरी कावड बसतं करून बिचारे लोक हे करतात. तर ह्या सर्व सिस्टमला कुठेतरी आळा घातला पाहिजे. ज्या आपल्या शाळा आपल्या हक्काच्या आहेत, गोरगरिबाच्या शाळा आहेत, त्या सुरू झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नको. त्या 80 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक तिथे कुठे बदल पाहिजे. 40 विद्यार्थ्याचा एक वर्ग असतो, त्याच्यात वाढत केले विद्यार्थी. काय चाललंय आणि कुणासाठी करतात तुम्ही? नुसता पैसा जमा करायचा, तेवढ्या डाकेचं मोठे झाले असतो आपण. अजून किती करणार आणि किती पैसे खर्च करणार आणि किती कमावणार तुम्ही? आपल्या सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की आज जो आपण इकडे जमा झालेलो आहोत, सर्वांना आता बऱ्याचशा माहिती मिळाली आहे. एखादा मुद्दा निघाला त्या देशामध्ये की त्या मुद्द्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी कोणते ना कोणते प्रकल्प आणले जातात, कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडल्या जातात. आता वाढवण बंदर मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यात आलं MIDC. म्हणजे आपला हा संपूर्ण घाटुऱ्याचा पट्टा, एडवर्ड मथाणे, चटाळे, उसरडी, गांडाखडी या सर्व ठिकाणी भाजले इथे तो प्रकल्प आणून तिथल्या जमिनी लाटायचा. हा एक प्रकार चालू आहे. आणि त्यासाठी आता परवा दिवशी गावागावामध्ये मिटिंगा झालेल्या आहेत. त्या मिटिंगमध्ये सर्वांनी एकमेकांना निर्णय घेतलेला आहे की अशा कुठलाही प्रकल्प येऊ द्यायचा नाही, त्याला कारण विरोध करायचा. आपण सर्वजण या सफाळ्या परिसरातले सर्व नागरिक आपण या प्रकल्पाला विरोध केला पाहिजे. आमच्या ज्या करता आहेत, अहो आम्ही एक छोटासा उभारी मार्ग मागतो तो आम्हाला देत नाही. आमच्या या DFCCच्या माणसाने एवढं नुकसान केलेलं आहे संपूर्ण लोकांचं की लोकांना येण्याचा ईस्ट वेस्ट जाण्यासाठी काय संपर्क आहे. म्हणजे एखादा जर पायी येत असेल तर त्याला रेल्वे ब्रिज चढून यावं लागतं. आम्ही एक तो देत नाही. अरे असे आमचे पक्षाचे जे काय मागण्या त्या मागण्या पूर्ण करा. नंतर तुम्ही काय करायचं त्याला मोठे प्रकल्प. विकास पाहिजे पण विकासाच्या नावाखाली हा सफाळा विकास नाही झाला पाहिजे. गाव सफाळा गाव हे सफाळा गाव गेलं पाहिजे. आमच्या गावाची जी सुंदरता आहे ती टिकली पाहिजे. अशा पद्धतीने अशा विचाराचे आम्ही सगळे आहोत. आणि आपल्या ह्या गावामध्ये मुलांना खेळण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. असे प्रकार आहेत ते सगळे या परिसरामध्ये ज्या लोकांना अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये आपण पहिले मार्ग काढा. तो कोणी त्या मार्गावर लक्ष द्यावं त्यामध्ये. आणि जे सरकार आहे ते सरकार फक्त आढळ झालेले आहे. डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि डोक्याच्या बुद्धीला टाळा लावलेला आहे. काहीच विचार करत त्यांनी फक्त त्यांचं धनाट्य भलाट्य लोकांसाठी फक्त प्रकल्प द्यायचे आणि मोकळं व्हायचं. आणि नाव काय ते विकास. कसला विकास? आमचा विकासच आम्हाला सापडत नाही. ठरवला आहे तो विकास आमचा. तो विकासामध्ये शोधा कुठे येतो आणि त्या विकासाला आणून लोकांसमोर ठेवा. आपल्या सर्व विनंती आहे की आपण ज्या छोट्याशा आव्हानावर आपण इकडे जमा झालेले आहेत अशा इधर उधर की बात मत कर, ये बता के काफिला किसने लुटा. इधर उधर की बात मत कर, ये बता के काफिला किसने लुटा. आणि सांगा हा प्रॉब्लेम झाला कसा. नीट परीक्षा नीट नाही घेतली तर एवढी सगळं माणसं तुम्हाला नक्की नीट करतील. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे की आपली युवा पिढी आहे जे आपल्या राज्य चालवणार आहे, जो आपला देश चालवणार आहे, त्याला नीट करण्यासाठी मग त्याला नीट परीक्षा देण्यासाठी सगळं नीट करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ काहीतरी केलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि परत एकदा भारत माता की. आम्ही सगळ्यांनी कसं काढलंय ते आम्हालाच माहिती आहे. कितीतरी अशी माझी फ्रेंड होती ज्यांचे 600च्या वरती लास्ट अटेम्प्टमध्ये होते, पण या अटेम्प्टमध्ये त्यांना 400 पण नाही मिळत कारण की त्यांनी परत पेपरचा लेवल खूप हाय केला होता आणि त्यांनी अजूनपर्यंत अकाउंटेबिलिटी ही नीट घेतली नाही. त्यांनी एक आता रिझल्ट सोबत पण त्यांनी खूप काही इश्यू क्रिएट केले आहेत. हे सगळं गोष्ट ते लोक कोण लक्ष देत नाही आणि फक्त नीट हा पेपर लीक नाही होत, दरवर्षी वेगळे वेगळे पेपर लीक होतात आणि त्यांनी अजिबात लक्ष नाही दिलं आहे यांच्यावर. आणि त्याचा ते त्यांना सांगणार, त्यांना कळवणार की हे परत नाही व्हायला पाहिजे. पण हे लास्ट 5 वर्षांमध्ये खूप वेळा झालं आहे आणि आम्ही खूप सफर केलं आहे. तर मी सांगणार की त्यांचा इस्तिफा आम्हाला पाहिजे, त्यांचा रिझायनेशन आम्हाला पाहिजे.
ठीक आहे, जे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नीटच्या, त्यांना आपण आदरांजली श्रद्धांजली वाहूयात या निमित्ताने. तर फक्त 2 मिनिटं आपण शांत उभे राहूया. शांती. आपण आता राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाची सांगता करते. नमस्कार मॅडम, आपण इथे सफाळ्यामध्ये जो आता मोर्चा काढला तिथे आला होता, तर तुमच्या प्रतिक्रिया मांडा. ओके, मला असं वाटतं की गेले 25 दिवस जे दिल्लीला जंतर मंतरवर जो प्रयत्न चाललेला आहे आता ज्या मुलांचा, आणि सोनम वांगचुक हे जे उपोषणाला बसलेले आहेत, नक्कीच त्यामागे जे चांगलं कारण आहे त्या कारणासाठी आज सफाळ्यातसुद्धा एक चांगला प्रयत्न झाला. आणि ह्यासाठी मी खूप आभारी पण आहे सफाळेवासियांची, आणि मला खूप आनंद होतो आहे, कारण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. शिक्षण व्यवस्थेत काय बदल होत चाललेला आहे हे आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो. अगदी प्रत्येक पालक ह्याचा अनुभव घेतो आहे. आणि मला वाटतं की आता ज्या नीटची परीक्षा आहे किंवा अनेक स्पर्धा परीक्षा ज्या सुद्धा आहेत, त्या परीक्षेमध्ये सुद्धा पारदर्शकता यायला हवी, कारण त्या पारदर्शकतेमुळेच कदाचित मुलं चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील आणि पुढे येण्यासाठी अजून त्यांचं धाडस धजावेल. कारण जर ह्या परीक्षा प्रामाणिकपणे होत नाही राहिल्या किंवा ह्याच्यामध्ये जर ह्या असंच पेपरफुटीच्या गोष्टी होत राहिल्या, तर कदाचित मला असं वाटतं की मुलांचा परीक्षेबद्दलचा जो एक मत आहे किंवा परीक्षा करण्यामागचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो कुठेतरी मुलं गमावून बसतील, आणि त्याचा परिणाम म्हणावा लागेल की संपूर्ण देशालाच भोगावा लागणार आहे. आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी जो हा इनिशिएटिव्ह घेतला आहे तो खूपच छान आहे, आणि असेच प्रयत्न पुढे करायला नाही लागले पाहिजे. ॲक्च्युली बदल झाला पाहिजे ह्या सगळ्या प्रयत्नांनी, असं मला वाटतं. थँक्यू. तर आपल्यासोबत आहे यश गावड, जो माकण्यामध्ये राहतो आणि त्याला काल दादरला पोलिसांनी पकडलं होतं, तर आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. तर आम्ही गेलेलो दोघं मित्र. इंस्टाग्रामवर आम्हाला माहिती मिळाली की तिकडे आपला धर्मेंद्र प्रधान विरुद्ध एक शांतिपूर्ण प्रोटेस्ट सुरू आहे. तिकडे आम्ही विचार केला की जाऊया, शांतिपूर्ण प्रोटेस्ट करूया शिवाजी पार्कला, दादर छत्रपती शिवाजी पार्क. तिकडे आम्ही गेलो, जाण्याचा प्रयत्न केला की स्टार्टिंगला जेव्हा आम्ही 4 वाजताचा प्रोटेस्ट होता, आम्ही 3:30 वाजता इकडे पोचलो. म्हणजे पोचण्याच्या अगोदर रस्त्यावर आम्ही चालत होतो दोघंजणं, तर तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. बोले कुठे चालल्यात, आम्हाला होतं कुठे विचारलं. आम्ही बोललो प्रोटेस्ट. बोले नाही, प्रोटेस्ट बेस काय होणार नाही, आम्हाला गाडीत भरलं. गाडी बोललो. आम्ही बोललो गाडीत भरलं कशाला भरता, आम्ही जातो घरी रिटर्न आमच्या रस्त्याला. तर त्यांनी आम्हाला म्हणले की बसा, तुम्हाला 5 मिनिटात उतरवतो, गाडीत बसा, तुम्हाला मी 5 मिनिटात उतरवतो इकडे पुढे नेऊन. असं बोलता बोलता ते पोलीस सैनिक म्हणजे पोलीस जवान तिकडे आले, आम्हाला धरलं. तानू उडून, आम्ही जात नव्हतो गाडीमध्ये, तानू उडून आम्हाला आतमध्ये नेलं. आमच्यासोबत सेलिब्रिटी होती एक आयशा खान म्हणून, तिच्यासोबतही चुकीचं केलं, तिलाही तानू उडून नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही गाडीमध्ये बसलो, आम्हाला बोलले की पुढे सोडणार आम्हाला. तर 5 मिनटं पोलीस आतमध्ये होते, 3-4 पोलीस होते. ते बोलत की 5 मिनिटं तुम्हाला सोडतो, 5 मिनिट सोडतो, आणि नेऊन कुठे त्या स्टेशन म्हणतात आपलं शिवडी, दादर नाही बघा, दादरला नाही, शिवडी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नेलं. 1-1.5 तास प्रवास करून शिवडी पोलीस स्टेशनमध्ये नेलं आम्हाला. तिकडे आम्हाला सोडतो, आम्ही आतमध्ये गेलो. आम्हाला बोलतो वरती झाला बोललो, आम्हाला सोडत का नाही तुम्ही. तर तिकडे आम्ही आमच्याकडून ॲड्रेस मागितले, फोन नंबर घेतले आमचे. आम्ही त्याच्यावर दाब विचारली की आमच्याकडून फोन नंबर का घेतात, आम्ही काय आतंकवादी आहेत का, किंवा का आम्ही देशद्रोही आहेत का. तर अशा वेळेला कंडिशनला पोलीस यंत्रणा एक चुकीचं काम करते. म्हणजे पहिली म्हणजे आम्ही तिकडे गेलो, बसलो, आम्हाला 4 तास तिकडे बसवलं गेलं, रात्री 8 वाजता सोडलं. ह्या दरम्यान आम्हाला पोलिसांकडून कुठून काय माहिती नाही, आम्ही उपाशी होतो, आम्हाला खाणं भाग होतं, कुठून काय माहिती नाही, सँडविच, बर्गर, वडापाव, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी हे सगळ्या वस्तू पुरवल्या गेल्या. आता हा फंडिंग आला कुठून पोलिसांकडून, नाही ते वेळेला पोलिसांकडे सांगत नाही मी आता ऑन रेकॉर्ड, काही गोष्टी 50-100च्या गोष्टी असतात त्या घडतात. तर ही लाचारी पोलीस यंत्रणेची आणि सरकारची एकदम चूक आहे, अयोग्य आहे, आणि याच्यावर आम्ही आवाज उठवणार तिकडे. आणि CJPला जंतर मंतरला पोरींवर हात उचलला गेला, पोरींचे कपडे फाडले गेले, आणि या गोष्टीवर पण आम्ही आवाज उठवणार. आणि आम्ही जय हिंद एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला असं सांगायचं आहे की आताची जी जनरेशन आहे, नवीन पिढी, तुझ्यासारखी जेन झी जनरेशन, तर त्यांना तू काय संदेश देशील? की एकत्र या,
अद्यापपर्यंत बरेच पोरं आहेत जे त्यांना एक टॅग दिला गेला अंधभक्त. बरेच पोरं अडकलेत त्या ह्याच्यामध्ये की आमचा तो देव आहे. ॲक्च्युली धर्माला रक्षण करण्याची आपल्याला गरज आहे का आपल्याला धर्म रक्षण करेल ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. एवढा मोठा धर्म त्याने आपल्याला बनवलं आहे, त्या देवाने आपल्याला बनवलं आहे, त्या देवाची आपल्याला रक्षा करायला पाहिजे का देव आपली रक्षा करेल हे पहिला जाणून घ्या. बस एकत्र या यूथ, CJP, कॉकरोच जनता पार्टी, सोनम वांगचूक सपोर्ट करा. आणि जे लीक पेपर होतात त्याच्यावर सुद्धा नीट पेपर लीक त्याच्यावर सुद्धा काहीतरी त्याच्यावर सुद्धा तुम्ही या एकत्र. अभिजित दिपके आहेत, सर्वांना आहेत, आता बरेच सर्व उतरले आहेत, राज ठाकरे उतरले आहेत, म्हणजे पक्षाचा अजेंडा सोडून ते उतरलेले आहेत तिकडे. त्यांनाही सपोर्ट करा, त्यांनाही तेवढं योगदान द्या आणि होईल एक दिवस सगळं नीट होईल. आणि पण एवढंच सांगायचं मला की जी किल्ले ठोकून मारहाणी केली गेली ही एक पोलिसांची कमजोरी दिसते इथे की पोलीस यंत्रणा किती लाचार आणि निर्लज्ज आहे. त्यांना आली होती की तुम्ही मारा, लाठीचार्ज करा, किती जोरात करायचं, कसं करायचं, कमरेच्या खाली करायचं, कमरेच्या वर करायचं. ॲक्च्युली नियम कायदा जो आहे कमरेच्या खाली लाठीमार असतो, तुम्ही महिलांच्या गुडघ्याच्या खाली असतो, गुडघ्याच्या खाली असतो आय थिंक मला वाटते. तुम्ही डोक्यावर मार केले, तुम्ही दगडफेक केली, हे आता सरकार दाखवत नाही. जे न्यूज चॅनलवाले दाखवत नाही, चॅनलवाले जे आहेत कुठे की झाली समजा आज तक, कल तक किंवा ABP माझा, BBC न्यूज किंवा कोणते न्यूज आहेत, कोणते मोठी न्यूज दाखवत नाही. तिकडे दाखवतात की शांततापूर्ण वातावरण आहे, पण ॲक्च्युली जी घटना घडते ती तुम्हाला सोशल मीडियावर बघायला भेटेल. आणि यूथ शांत आहे अद्यापपर्यंत, काही पोरं अद्यापपर्यंत शांत आहेत, गावाकडची पोरं. त्यांना नाही अद्याप माहिती पडलं की काय CJP, काय आवाज उडाला, काय पेपर लीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही घरी बसल्यात, तुमचा पेपर लीक झाला नाही, तुम्हाला काय म्हणतात, पण जी परीक्षा 1 वर्षांनी येते, 2 वर्षांनी येते, त्या परीक्षेसाठी काहीकांचे आईवडील, गरीब घराण्यातले आईवडील लांब लांबच्या गावासाईडून त्यांचे दागिने, त्यांचे संपत्ती विकून त्या पोरांना शिक्षणासाठी पाठवलेलं असतं तिकडे मुंबई साईड किंवा कुठे कोणत्या सिटी एरियामध्ये. तर जेव्हा पेपर लीक होतो, जेव्हा माहिती पडते की परीक्षेला अडप थांबावं लागेल तुम्हाला आणि जी तुम्ही मेहनत केली तुमची वाया गेलेली आहे, तेव्हा त्यांच्यावर जी बितत असेल ती तुम्हाला इथे बसून कळणार नाही किंवा खाली बसून कळणार नाही, तुम्हाला घरी बसून. तर जागे व्हा, संघटित व्हा आणि एकत्र संघटन करा. बस एवढं सांगेल. सो बघितलं आपण आपल्या सफायामध्ये जो आता आंदोलन झालं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी इकडचे सफायाचे ग्रामस्थ आहेत ते जमा झाले होते. पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून सगळे एकत्र आले होते. सो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच.